हॅलो स्टुडंट, आपण बघत आहोत मराठी योग भारती यादी प्रकरण 5व वीरांना सलामी. याच्या लेखिका अनुराधा प्रभुदेसाई. यामध्ये लेखिका ह्याच्या प्रवासाला निघाल्या असताना त्यांना त्या प्रवासादरम्यान कारगिलसुद्धा पडलं. कारगिल जिथे भारत पाकिस्तानला 1999ला जिथे युद्ध झालेलं होतं त्या युद्धाचं वर्णन जे आहे त्या युद्धाचं वर्णन या पाठामध्ये आलेलं आहे. युद्ध झालं आणि त्या युद्धातील आठवणी ज्या आहेत त्या आठवणी या पाठामध्ये आलेल्या आहे. तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले आणि त्यांनी आम्हाला कारगिल युद्धाची फिल्म बघायला देखील दृश्यावेधानात नेलं. त्या जे आहे टायगर हिलला पोचल्या होत्या. टायगर हिलला पोचल्यानंतर त्यांनी वीरांना जे आहे ते काय केले, सलामी दिली. आणि मग तेवढं झालं. मग तितकं त्या ठिकाणी एक तरुण अधिकारी जो आला आणि त्यांनी जे आहे या युद्धाची फिल्म बघायला त्यांनी एक त्या याच्यामध्ये नेलं. म्हणजे युद्ध कसं झालं होतं ते बघण्यासाठी फिल्मच्या माध्यमातून त्यांना नेलं. कुठे नेलं तर त्या चित्रपटगृहात. तो सगळा थरार म्हणजे एक दुर्दम्य आशावाद, असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सगळ्यात शेवटी एक शहीद झालेल्या वीरांच्या आईनं जे म्हटलं ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. त्या म्हणाल्या, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश में थोड़ा सा प्यार करो. चाबकानं 100 फटके मारले असते तर ज्या वेदना झाल्या असत्या आणि त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक वेदना मनाला झाल्या आणि त्या विव्हळ अवस्थेत विजयस्तंभासमोर त्यांनी शपथ घेतली. आणि त्या चित्रफित पाहायला गेल्या आणि तिथे जे आहे एका ज्याची आई म्हणजे ज्या आईने मुलगा आपला जवान मुलगा जो आहे तो जवान मुलगा गमावला, त्या मुलाच्या आईने आपल्या म्हणजे तोंडातून काढलेले उद्गार जे आहेत ते उद्गार लेखिकेला जे आहे लेखिकेच्या मनाला खूप म्हणजे लागले आणि त्यांना खूप वेदना झाल्या आणि त्या दुःखी अवस्थेत त्यांनी त्या विजयस्तंभासमोर जे आहे ते काय घेतले, त्यांनी शपथ घेतली. शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन. केवळ शब्द नाही तर तशी वृत्ती बनवलेल्या सैन्यदलातील त्या वीरांचे भाट वाहून त्यांची कवन गाईन आणि निदान पुढील 5 वर्ष नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी घेईन. पन्नादाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारेन आणि त्यांच्या त्यागाला पात्र बनण्याचा प्रयत्न करेल. त्या सांगत आहे की राष्ट्रनिष्ठा आणि शिस्तनिष्ठा, समर्पण आणि त्याग या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपाकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन. म्हणजे सपाकपणे म्हणजे काहीतरी कमतरता असते, तर जे आहे आपल्या सर्वसामान्य लोकांमध्ये या गोष्टीची कमतरता आहे. म्हणजे कोणाची शिस्तीची, निष्ठेची, समर्पणाची, भावनेची आणि त्यागाची काय कमतरता आहे. मग या सगळ्या गोष्टी ज्या आहे एका व्यक्तीमध्ये येण्यासाठी मी काय करेन तर प्रयत्न करेन, न्याय देईल. म्हणजे शब्दांना यथोचित न्याय देईल. केवळ शब्द नाही तर तशी वृत्ती बसलेल्या सैन्यदलातील त्या वीरांचे भाट होणे म्हणजे काय, स्तुती गीत गाऊन त्यांचे निदान 5 वर्ष नागरिकांना सोबत घेऊन जे आहे मी काय देईन, सलामी देईन. आणि असे जे आहे की ज्यांनी समर्पण, त्याग, निष्ठा जे आहे निष्ठा या संपूर्ण वृत्ती ज्या व्यक्तीमध्ये असून त्या व्यक्तीने आपल्या देशासाठी त्याग केलेला आहे अशा सैनिकाचे मी काय गाईन, स्तुतिगीत गाईल. आणि जे आहे अशा वीरांचे मी स्तुतिगीत गाईन आणि अशा वीरांना मी काय देईन, सलामी देईन. तर कोणाप्रमाणे, पन्नादाईप्रमाणे. तर बघा आपल्या इतिहासामध्ये मेवाडच्या इतिहासात महाराणा प्रतापाचे नाव जे आहे मोठ्या आदराने घेतले जाते. त्याचप्रमाणे पन्नादाई ही सुद्धा इतिहासातील एक शूरवीर व्यक्ती आहे.
जी स्वामीभक्ती, देशभक्ती ही सर्वतोपरी आहे असे म्हणून या पन्नाताईने आपल्या चंदन नावाच्या मुलाचे बलिदान देऊन स्वामीभक्तीचे उदाहरण दाखल केलेले आहे. ही त्याची कोण आहे? पन्नाताई आहे. भावनिक कल्लोळ शमला आणि भानावर आल्यावर एक अवस्थेची लहर पसरून गेली. भाव वेगात शपथ तर घेतली, पण जमेल का हे सारं आपल्याला विचारांती मन खंबीर केलं आणि क्षणातच मनाचा निश्चय झाला आणि मग पूर्ततेच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू झाली. ते म्हणत आहे की मी शपथ तर घेतली की नाही बा मला असं कसं करायचं आहे, देशासाठी जे आहे ते काय करायचं आहे, देशासाठी सैनिकांसाठी जे आहे पूर्ण तत्परतेने मला कामी लागायचं आहे. तर शपथ तर घेतली, पण मला हे जमेल का? हे त्यांचं स्वतःला स्वतःचंच मन जे आहे ते प्रश्न विचारत होते. ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो आणि श्रावण म्हणजे राखी पौर्णिमा. सगळ्यांचा आवडता सण आणि त्या राखीच्या एका धाग्यानं बहीण भावाचं नातं कायमचं घट्ट राहतं. बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाच्या जबाबदारीत हे भावनिक विण. मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधावी, आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचा सन्मान होईल. आमचं एकमत झालं आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला जायचं हे निश्चित ठरवलं. 24 जण आमच्याबरोबर यायला तयार झाले आणि सुरू झालं मिशन लडाख. तर जे आहे त्यांनी लेखिकेने जे आहे ते मनात ठरवलं की नाही बा आता समोरच्या महिन्यात राखी पौर्णिमा येत आहे. त्या राखी पौर्णिमेला आपण जे आहे जे आपले शूरवीर सैनिक आहेत त्या शूरवीर सैनिकांना आपण काय बांधायचं, राखी बांधायची आणि सोबत आपल्या काही अजून आपल्या भगिनी घेऊन जायचं आणि काय बनायचं, आपल्या सैनिकांच्या हाताला राखी बांधायची, आपण त्यांची बहीण बनायचं असं ठरलं आणि त्या गेल्या मग लडाखला निघाल्या. बघा इथे जे आहे ते लडाख आलेला आहे. तर लडाखबद्दल आपण माहिती बघू की लडाख जे आहे हे काय आहे, केंद्रशासित प्रदेश आहेत. जसं जम्मू काश्मीर आणि लडाख जे आहे एकाच याच्यात येत होते, पण कलम 370 जे आहे 2 केंद्रशासित वेगवेगळे प्रदेश करण्यात आलेले आहे. लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश आणि जम्मू काश्मीर हा वेगळा केंद्रशासित प्रदेश. पहिले आपले 7 केंद्रशासित प्रदेश होते, आता झाले एकूण 9 झाले. तर कशानुसार झाले तर कलम 370 जे आहे याचे दोन्ही केंद्रशासित प्रदेश म्हणून जे आहे त्यांचे वेगवेगळे बनवण्यात आले. लडाख जे आहे ते कुठे येते? जम्मू काश्मीरमध्ये येते. सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं आणि सैनिकांना भेटायचं आणि सैनिकांना म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता. बऱ्याच खटपटी करून आम्हाला निघण्यापूर्वी 14 कोअरच्या लेहमधील हेडक्वार्टरमधून प्रतिसाद आला. आम्हाला 14 कोअरच्या कर्नल झा यांनी बोलवलं. सैनिकांच्या तुकडीमध्ये जायचं आणि सैनिकांना भेटायचं. तर सैनिकांना भेटणं म्हणजे हे काय लेखिकेला वाटतं की सिंहाच्या गुहेत गेल्यासारखं वाटत आहे. आणि त्या जे आहे त्या निघाल्या आणि निघाल्यानंतर जे आहे ते तिथले साहेब जे आहे त्या साहेबांचं नाव आहे त्या सैनिकांच्या तुकडीमधल्या कर्नल झा यांनी जे आहे या लेखिकेला आणि लेखिकेच्या सोबत असलेला ताफा जो आहे त्यांना बोलवलं. आमचं मन धास्तावलं. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलवायचं होतं, पण मनात कित्येक प्रसंगाची भेंडोळी कर्नल झा यांच्या व्यक्तिमत्वाकडे बाद झाली. त्यांना कर्नल झा यांनी बोलवलं आहे बा हे म्हणजे म्हणून त्यांनी मनात जे आहे ते थोडी त्यांना भीती वाटली, धास्तावलं त्यांचं मन. पण कर्नल झा हे अतिशय चांगल्या व्यक्तिमत्वाचा माणूस होता आणि त्यांना भेटून लेखिकेला जो आहे तो काय झाला, प्रसन्न वाटलं, आनंद वाटला. तुम्ही लष्कराचं मनोबल खूप वाढवत आहात अशी पाठीवर थाप मिळाली आणि निघताना दारापर्यंत सोडायला आल्यावर कर्नल झा हातात घेऊन म्हणाले, विसरू नका, वन्स कंडेक्ट ऑलवेज कंडेक्ट. त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट 10 वर्षांनीही पाळला. अरुणाचलमध्ये भारत-चीन सीमेबद्दल भेटून आणि कर्नल झा यांनी म्हटलं की खरंच
तुम्ही जे आहे राखी पौर्णिमेचं औचित्य साधून आपल्या जवानांना राखी बांधताना खूप चांगला उपक्रम तुम्ही करत आहात आणि एका अर्थाने तुम्ही सैनिकांचं मनोबल वाढवत आहात, असं तर कोणी म्हटलं. कर्नल झानी म्हटलं त्या म्हटलं आणि मग त्या तिथून निघाल्या होत्या त्या सैनिकांना राखी बांधून. तेव्हा मग जे आहे कर्नल झानी म्हटलं की विसरू नका, वन्स कॉन्टॅक्ट म्हणजे एकदा जुळालो तर जे आहे नेहमी ऑलवेज कॉन्टॅक्ट म्हणजे काय, नेहमी जुळलेलं असलं पाहिजे. वन्स कॉन्टॅक्ट आणि ऑलवेज एकदा जुळलं की नेहमी जुळून असलेलंच पाहिजे. मग हा जो प्रसंग आहे असं म्हटलं, कोणी म्हटलं कर्नल झानी याचा प्रत्यय जो आहे तो लेखिकेला आला. केव्हा आला की अरुणाचलमध्ये भारत चीन सीमेवर म्हणजे त्यांना अजून अरुणाचलमध्ये भारत चीन सीमेवर भेटले तेव्हा त्यांचं बोलणं, त्यांची आपुलकी त्यांना ती तेव्हा तशीच वाटली. मग नंतर आहे की पँगॉंग लेकच्या अलीकडे एका रेजिमेंटला आम्ही भेट देणार होतो. मी रेजिमेंट बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून मला सांगितलेल्या व्यक्तीशी रेजिमेंट म्हणजे सैनिकांचं दल होते आणि बाहेरच्या आर्मीच्या फोनवर मला सांगितलेल्या व्यक्तीशी बोलून आमच्या कॉन्व्हॉय मोठ्या गेटमधून आत गेला. कॉन्व्हॉय म्हणजे एकत्रितपणे प्रवेश करणाऱ्या गाड्यांचा ताफा आणि गेला आणि चकाचक स्वच्छ रस्ते, कुरकट म्हणजे बारीक. सैन्य दलातील जे सैनिक असतात त्यांची कटिंग जी असतात ते अतिशय बारीक असते, त्याला म्हणतात कुरकट केलेले सैनिक. वातावरणात सुद्धा अदब आणि एक मस्त मोकळा जागेत ओळीने मांडलेल्या खुर्च्या, आवर्जून हस्तलांघन करणारी मुलं आणि कमालीत आतिथ्य सारच स्वप्नवत. जे आहे पँगॉंग लेकच्या अलीकडे जे आहे ते सैनिकांचं जे आहे सैनिकांचं दल होतं. त्या दलांना ते भेट देणार होते. भेट दिली लेखिकेने आणि त्यांनी एका सैनिकांच्या दलातील एका व्यक्तीसोबत त्यांनी फोनवरून संवाद साधला. आणि जे आहे कॉन्व्हॉयच्या म्हणजे गाड्यांचा प्रवास म्हणजे एकत्रितपणे गाड्यांचा प्रवास करणाऱ्या गाड्यांचा ताफा जो आहे, गाड्यांचा ताफा त्याच्या आहे त्या गेटमधून आतमध्ये प्रवेश केला. आणि मग नंतर बघा समोर, इतक्यात एक मुलगा जवळ आला. अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच का? मी म्हटलं हो. तो म्हणाला मीच तुमचा फोन घेतला होता. आणि यांनी जो फोन केला होता ना, फोन उचलला एका सैनिकांनी, तर त्याच्यामधला जो गेटमधून कॉन्व्हॉयज म्हणजे गेटमधून आतमध्ये गाड्या गेल्या तेव्हा त्यांनी फोन उचलला. तेव्हा तो फोन उचलणारा सैनिक जो आहे तो हा होता. आणि तो लेखिकेला म्हणते की नाही बा, मीच तुमचा फोन उचलला होता. आणि तुम्हाला एक सांगू का, तुमचा आवाज माझ्या मंगला मावशीसारखा आहे. खरं की काय? बरं मंगला मावशी, तर बरं ती मंगला मावशी, तर मग मी अनु मावशी. मग यांचं नाव काय? अनुराधा प्रभुदेसाई. त्या म्हणते हो ठीक आहे, त्याचा मंगला मावशी, तर मी कोण? अनु मावशी. मी म्हणाले पापण्या भिजवू नये. त्यांची दखल घेत तो म्हणाला मासी क्या है आपके गले लग सकता हूँ? बहुत अच्छा लगा आपसे मिलकर. मी म्हणाले अरे विचारतोस काय बच्चा, मीच काय, या सगळ्या काका आणि मावशींना पण भेट. त्या मुलांनी जे आहे सैन्य दलातील जो सैनिक आहे तिथल्या सैनिकांनी म्हटलं की मी तुम्हाला म्हणजे तुम्ही माझ्या मावशीप्रमाणे आहे, तर मी तुम्हाला गळा भेटू शकतो काय? तर माझ्यासोबत जितक्या ज्या मावशी आणि काका आहेत त्यांना सुद्धा तू काय करू शकते? गळा मिळू शकते. माझ्या गळ्यात पडून नंतर तो सर्वांना भेटला, सगळ्यांच्या गळ्यात पडला. आणि नंतर कळलं की त्याच्या मावशीचं लग्न ठरलं होतं आणि ते त्या दिवशी होतं. पण त्याला मिळालेली रजा काही कारणामुळे रद्द झाली आणि आज आपल्या आवाजात त्याची मावशी आणि सोबत आलेल्या त्यांचे नातेवाईक शोधत असणार. ह्या सगळ्या सोहळ्याची साक्षी असलेली इतर मुलं माझ्याकडे आली आणि म्हणाली बघा. नंतर ते सांगत आहे, मग नंतर लेखिकेला कळलं की हा का बरं गळे म्हणजे मला यांनी का बरं मिठी घातली. नंतर कळलं की त्याच्या मावशीकडे जे होतं ते काय होतं, लग्न होतं. आणि केव्हा होतं? त्याच दिवशी होतं ज्या दिवशी लेखिका भेटायला गेल्या त्या दिवशी.
पण तो जाऊ शकला नाही. का बरं जाऊ शकला नाही? तर त्याला सुट्टी मिळाली नाही. त्यामुळे तो आहे त्याला लेखिकेसोबत गेलेले जे लोक होते त्याच्यामध्ये तो आपले नातेवाईक शोधत होता. आणि सैनिकांचं जीवन हे बघा असंच असतं की सगळं घरदार सोडून जे आहे त्यांना देश सेवेसाठी काय असावं लागतं, तत्पर असावं लागतं. सुट्टी मिळाली तरच त्यांना काय सुट्टी मिळाली तर ते गावाकडे येऊ शकतात. नाही तर कितीही लग्न आणि कितीही मोठं सण उत्सव असू द्या, त्या लोकांना सुट्टी मिळत नाही. मग नंतर म्हणतात की ह्या सोहळ्याची साक्षी असलेली इतर मुलं माझ्याकडे आली आणि म्हणाली, मासी आप बड़ी पार्शल हो. क्यों, क्या हुआ बेटा? तो आपके गले मिल सकता है, हमने क्या पाप किया? मग ते म्हणत आहे बाकीची मुलंसुद्धा जे आहे ते सुद्धा पाहत होते आणि ते म्हणत आहे की पार्शल म्हणजे हे चुकीचं आहे बा, तुम्ही चुकीचं वागत आहे. तर मग लेखिका म्हणत आहे की नाही बा मी काय चुकीचं वागले. किंवा त्या म्हणत आहे की हा तुम्हाला गळे आलिंगन देऊ शकते, आम्ही का बरं देऊ शकत नाही, हे चुकीचं आहे. आम्ही काय पाप केलं की आम्हाला जे आहे तुम्हाला मिठी घालता येत नाही, आमचं मन मोकळं करता येत नाही, असे जे आहे असे विचार बाकीचे जे आहे ते मुलं करत आहे. ठीक आहे. आजच्या ज्या व्हिडिओमध्ये जो आहे आपण इथपर्यंतच बघू. आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आपला पार्ट जो आहे तो आपण काय करू, कंटिन्यू करू.